शासकीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये 2% वाढ झालेली आहे। महागाई भत्ता आता 58% वरून 60% इतका होणार आहे। कॉर्पोरेट जिहादी निदा खानला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे। बळजबरीने धर्मांतर आणि गोमांस खाऊ घालण्याचे निदावरती आरोप करण्यात आले। रवींद्र चव्हाणांनी त्यांच्या पत्नीबाबत लिहिलेली समाज माध्यमातील एक भावनिक पोस्ट बऱ्यापैकी चर्चेत आलेली आहे। चव्हाण यांनी आपल्या लग्नाच्या रौप्य महोत्सवाच्या निमित्तानं आपल्या यशाचं श्रेय पत्नीला देताना सुहासी हीच त्यांची आधारस्तंभ असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे। रवींद्र यांच्या सुहासी यांच्या विवाहाला 25 वर्ष पूर्ण झाली आणि या निमित्ताने त्यांनी पोस्ट केली। माहीम कोळीवाडा येथील चाळीतील एका घराला भीषण आग लागल्याची घटना घडली। आगीचं कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे। सुदैवानं कोणती जीवितहानी यामध्ये झालेली नाहीये। कल्याण पूर्वेतील श्रीकृष्ण नगर पात्री पूल परिसरामध्ये नाला फुटल्याने सांडपाणी रस्त्यावरती वाहते। सांडपाणी रस्त्यावर वाहत असल्यानं नागरिक त्रस्त झाले। पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सोने खरेदी न करण्याचा सल्ला योग्यच आहे। सोने खरेदीमुळे भारताचा डॉलरचा साठा वेगाने कमी होईल अशी प्रतिक्रिया ब्रिगेडियर हेमंत महाजन यांनी दिली आहे। वनमंत्री गणेश नाईकांनी आज वाशी इथं सर्व मनपा अधिकारी आणि नगरसेवकांची एक मान्सूनपूर्व कामासाठी आढावा बैठक घेतली। यावेळी उपस्थित नगरसेवकांनी देखील प्रभागातील समस्या मांडलेल्या आहेत आणि असं असलं तरी सुद्धा या सर्व समस्या सोडवण्याचे निर्देश नाईकांनी दिलेले। कल्याणच्या रुक्मिणीबाई रुग्णालयामध्ये गाडी पार्क करण्यावरून सुरक्षा रक्षकाला बेदम मारहाण करण्यात आली। संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये चित्रित झाली आहे। पोलिसांकडून कार चालकाचा शोध सुरू आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनानंतर सोन्याच्या दरामध्ये 800 रुपयांनी तर चांदीच्या दरामध्ये 1000 रुपयांची घसरण झालेली आहे। सोन्याचे दर हे जीएसटीसह 1,54,500 रुपयांवरती तर चांदीचे दर हे प्रति किलो जीएसटीसह 2,66,660 रुपयांवरती जर पोहोचले। अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसच्या अडचणींमध्ये वाढ होतीये। जॅकलिन सुकेशची गुन्हेगारी पार्श्वभूमीची माहिती होती। जॅकलिनला सहआरोपी करण्याची ईडीने मागणी केली आहे। मराठी साहित्य विश्वाला हादरवणारी एक धक्कादायक बाब समोर आली आहे। माडगुळकर यांच्या पुण्यातील ऐतिहासिक पंचवटी निवासस्थानावरून आता कौटुंबिक वाद चिघळल्याचे दिसून येत आहे। नदीमानचे नातू सौमित्र माडगुळकर यांनी सोशल मीडियावरती पोस्ट करत पंचवटी वास्तू बिल्डरला देण्याचा डाव आखला जात असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला। डोंबिवलीमध्ये टिळक चौक इथं जलवाहिनी फुटलेली आहे। खोदकामादरम्यान मुख्य जलवाहिनी फुटल्याची घटना घडलेली आहे। कंत्राटदार जलवाहिनीच्या दुरुस्तीबाबत पाणीपुरवठा विभागाला आवश्यक त्या सूचना देण्यात आल्यात। आमदार राजेश मोरे यांनी घटनास्थळी पोहोचून पाहणी सुद्धा केलेली आहे। जालना महानगरपालिकेमध्ये भाजप नगरसेवकांमध्ये जोरदार राडा झाला। भाजप नगरसेवक महावीर ढक्का यांच्यासह 11 ते 12 जणांवरती गुन्हा दाखल करण्यात आला। ढक्का यांच्या मुलानं पांगारकर यांच्या मुलाला मारहाण केलेली आहे। मुंबईमध्ये 15 मे पासून 10% पाणी कपात होणार आहे। जलाशयांमधील पाणीसाठा घटल्याने पालिका प्रशासनानं हा निर्णय घेतलाय। अल निनो आणि कमी मान्सूनच्या शक्यतेमुळे खबरदारीचा उपाय म्हणून निर्णय घेतल्याचं पालिका प्रशासनानं सांगितलंय। पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या 5व्या मजल्यावरून जाळीमध्ये उतरून तरुणांना आंदोलन केलं। राम पाचकाळे असं या आंदोलन करणाऱ्या तरुणाचं नाव आहे। काही दिवसांपूर्वी या तरुणाला मारहाण आणि धमकी देण्यात आली होती। मात्र पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेत नसल्याचा राग त्याने आणि आरोप सुद्धा केलेला आहे। मुंबई महानगरपालिकेच्या कुर्ला भागातल्या बाबा रुग्णालयातील प्रसूतीगृहाचं नूतनीकरण आणि सुशोभीकरण करण्यात आलं। नगरसेविका डॉक्टर सईदा खान यांनी यासाठी पुढाकार घेतलेला आहे। संपूर्ण देशभरामध्ये घेण्यात आलेल्या परफॉर्मन्स ग्रेडिंग इंडेक्स 2024-25च्या सर्व्हेमध्ये कोल्हापूर जिल्ह्याने देशामध्ये प्रथम क्रमांक पटकावला। शैक्षणिक गुणवत्ता, विद्यार्थ्यांची प्रगती, शिक्षकांचं कार्य, शाळांमधील सुविधा आणि विविध उपक्रमांच्या आधारे हा सर्व्हे करण्यात आला। बोईसर शहरामध्ये फुटपाथवरील अतिक्रमण हटवताना तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। अतिक्रमण हटवताना फेरीवाल्यांनी मुजोरी सुद्धा केली होती आणि पोलीस बंदोबस्तात अतिक्रमण हटवण्यात आलं। नंदुरबार येथील नवापूर MIDCमध्ये टेक्स्टाईलच्या 2 कंपन्यांना भीषण आग लागली। आगीची भीषणता पाहता नवापूर, नंदुरबार, साखरी, पिंपळनेर, गुजरातमधून अग्निशमन बंब मागवले होते।